शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हा बाबांनी दिलेला स्वाभिमानाचा मंत्र आज आमच्या मुलांना आम्हाला द्यायचा असतो. त्यामुळे समाजात कोणताही कार्यक्रम असतो तेव्हा तिथे आपल्या मुलांना घेऊन जावं, बाबासाहेबांचे विचार मुलांच्या कानावर पडावे, बाबासाहेबांचं कार्य मुलांना समजावं, हा एक उद्देश असतो. त्यामुळे शक्य तितक्या वेळेला किंवा जिकडे कुठे बाबासाहेबांविषयी काही असेल तर आम्ही तिथे मुलांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. आता परवा जिकडे कार्यक्रम होता तिकडेच आज बाबासाहेबांच्या गीतांचा कार्यक्रम आहे. तर आम्ही तिकडे आलो आहे मुलांना घेऊन. बाबासाहेबांच्या आयुष्यावर, बाबासाहेबांच्या जीवनावर, त्यांच्या कार्यावर सुंदर गीते लिहिली गेली आहेत आणि त्यावरची ती इतकी छान गाणी आपल्याला ऐकायला मिळतात ना, खूप सुंदर वाटतं. क्षणभरासाठी आपण त्यामध्ये मंत्रमुग्ध होतो. हे काय 2-4 दिवस असतात ना जयंतीचे, प्रचंड भारावलेले असतात. एक वेगळाच उत्साह असतो. बाबासाहेबांविषयीचं प्रेम आयुष्यभर आमच्यावर राहणार आहे किंवा त्यांचे उपकार आयुष्यभर आम्ही विसरू शकणार नाही आहोत. पण हे 2-4 दिवस अजून छान असतात, खूप जास्त इफेक्टिव्ह असतात. मुलांना हे वेगळं शिकवायची गरज नाही पडणार, मुलांना आपोआपच त्या गोष्टी कळणार. आणि बाबासाहेब ह्या वयातच मुलांना कळले ना तर त्यांच्या आणि आमच्या दोघांच्याही आयुष्याचा उद्धार होणार याची खात्री मला आहे. कारण बाबासाहेबांनी ज्या परिस्थितीत शिक्षण घेतलं, ज्या परिस्थितीत त्यांनी समाज घडवला, ती परिस्थिती जर मुलांना समजली ना तर आपल्यातलं कोणतंही मूल वाया जाणार नाही याची मला खरंच खात्री वाटते. बाबासाहेबांनी संविधान हे जगासाठी दिलं, ह्या देशासाठी दिलं. पण लोक विचारतात की तुमच्या बाबासाहेबांची जयंती, अरे वाटतं कधी कधी की चला, पण मला ही गोष्ट माहिती आहे की जे लोक सुशिक्षित आहेत, ज्यांना शिक्षण समजलं, त्यांना बाबासाहेब समजावावे लागत नाहीत, त्यांना बाबासाहेब समजतात. कारण बाबासाहेबांचं कार्य एखाद्या समाजापुरतं मर्यादित नव्हतं. पण लोकांनी जातीयतेच्या नावाखाली प्रत्येक समाजातल्या प्रत्येक गोष्टीला असं विभागलं आहे. पण जे सुशिक्षित लोक आहेत त्यांना ह्या गोष्टीची जाणीव आहे की कुणी काय केलं आहे, कोणाचं कार्य काय आहे आणि कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं. तर त्या मानाने आपला समाज प्रचंड काय म्हणू सुशिक्षित आहे, जाणकार आहे प्रत्येक गोष्टीचा. त्यामुळं वाचन करा, वाचनाने आयुष्याचं प्रगल्भता वाढते, मुलांना आपण चांगलं घडवू शकतो. ही बाबासाहेबांच्या छोट्या छोट्या गोष्टीची शिकवणूक जेव्हा आपण आपल्या मुलांपासून सुरुवात करतो ना, आपल्या कुटुंबापासून, तेव्हा समाज घडायला वेळ लागत नाही. आणि हे काका इतके सुंदर डान्स करत होते ना, त्यांच्याकडे बघून आणखीन उत्साह वाढला आमचा. एक 8-10 गाणी आम्ही ऐकली कारण आम्हाला थोडं यायला घरातून उशीर झालेला. घरातला स्वयंपाक वगैरे आवरायचं कारण उद्या जयंती आहे. तर आज रात्री थोडंसं घर वगैरे आवरायचं होतं, स्वच्छता करायची होती, थोडं डेकोरेशन वगैरे करायचं होतं. त्यामुळे यायलाच उशीर झाला तसा आम्हाला. पण इतकी गाणी सुंदर वगैरे होती ना, खूप छान वाटलं आम्हाला. एक 10-12 गाणी आम्ही बघितली. मुलांना छान डान्स करत होते, राजेश छान डान्स करत होते आणि मस्त वाटलं. छान वाटतं जेव्हा असं बाबासाहेबांची गाणी ऐकायला मिळतात किंवा त्यांच्याविषयी काय ऐकायला मिळतं तर प्रचंड आनंद होतो. आणि खूप सुंदर वाटलं आम्हाला. 1 तास 1.5 तास सगळ्या समाजातली लोक असतात आणि खूप वेगळंच वातावरण असतं. तर त्याबद्दल बोलताच येत नाही. म्हणजे खूप छान उत्साह असतो. आणि बाबासाहेबांनी रमाईबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी पडतं. आणि अशाच कार्यक्रमांमधून आणखी चांगल्या प्रकारे आपण त्या गोष्टी समजून घेतो. आणि होतं काय ना की रोजच्या रुटीनमधून, रोजच्या ह्याच्यातून आपल्याला थोडा चेंज मिळतो. आपण जेव्हा समाजात येतो, समाजातल्या अशा काही कार्यक्रमांमध्ये येतो, तेव्हा आपल्याला पण एक वेगळा उत्साह येतो. 4 माणसांना आपण भेटतो, वैचारिक देवाणघेवाण होते, अदरवाईज पण बोलणं होतं. त्यामुळं होतं काय की जरा अजून कनेक्टिव्हिटी वाढते. कारण नेहमीच आपण आपल्या आयुष्यात इतके बिझी आहोत ना आत्ता की मुंबई पुण्यासारख्या शहरात तर अजिबातच वेळ नाही माणसाला. आणि त्यामुळं असं होतं की अशा ठिकाणी जेव्हा आपण जातो ना तेव्हा थोडंसं रिलॅक्स होतो, अजून काही ओळखी होतात, अजून काही गोष्टी आपल्याला नव्यानं समजतात. आणि असाच एक उद्देश असतो अशा कार्यक्रमांचा की तुम्ही त्यानिमित्ताने एकत्र या. पण आता हल्ली होतं काय की प्रत्येकाला इतकं म्हणजे बिझी झालं आहे की ठरवून वेळ नाही काढता येत. त्यामुळे ह्या कार्यक्रमाचं निमित्त साधून आपण एकत्र आलं पाहिजे. आणि छान कार्यक्रम झाला आणि त्यानंतर आता वाजत आलेत 12 वाजले. छान फटाके वगैरे फोडले, लोकांनी केक वगैरे कापले बाबासाहेबांच्या छान आठवणीमध्ये. आणि आता मी तुम्हाला दाखवते आमच्या एरियामध्ये जेवढ्या काही ठिकाणी जयंती उत्सव साजरे करतात ते मी दाखवते तुम्हाला. आता मी संध्याकाळचं काय करतो, असे एक छान स्वतःच म्हणजे छान असा मी छान गाडीवरून फिरत सगळ्या ठिकाणी बाबासाहेबांच्या मूर्तींना हार वगैरे घालून मग आम्ही घरी जातो. तर आता आम्ही जिकडे होतो तिकडून आम्ही निघालो आहे. आता 2-3 चौकामध्ये ना खूप सुंदर प्रकारे डेकोरेशन करतात, छान बाबासाहेबांच्या मूर्त्या ठेवलेल्या असतात आणि कार्यक्रम होतात. संध्याकाळची वंदना वगैरे घेतात ती लोक. सकाळी पण करतात पण संध्याकाळी 12 वाजता वगैरे पण करतात. हे आमच्या इथल्या चौकातले पोस्टर्स दाखवते मी तुम्हाला. बाबासाहेबांचे इतके सुंदर चित्र आणि त्यावर लिहिलेले एक संदेश असतात ना, प्रचंड छान वाटतं.
आता आमच्या इथे जवळ एक विहार आहे बघा, तिकडे सगळं ट्रॅफिक जाम झालं आहे, म्हणजे त्यांनी बंदच केला आहे तो रोड. आणि इकडे संध्याकाळी आता 12 वाजता त्यांनी छान विहार बघा किती सुंदर सजवलं आहे आणि मुलं इकडे छान डान्स वगैरे करतात. आणि थोडा वेळ आम्हाला मोह आवरलं नाही, त्यामुळे आम्ही थांबलो 5 मिनटं, कारण आम्हाला अजून हार वगैरे घेण्यासाठी जायचं होतं. पण 5 मिनटं म्हटलं थांबूया. तर बघा ही मुलं काय छान डान्स करतात. भारी असतं, भारी वाटतं, मस्त वाटतं मुलांना असं बघून की. पण बाबासाहेब हे नाचून सेलिब्रेट करण्याची गोष्ट नाही, बाबासाहेब हे वाचून सेलिब्रेट करण्याची गोष्ट आहे. पण ही मुलं जेवढी नाचतात ना तेवढीच ही वाचतात पण, कारण ह्या विहारात रोज वाचन करण्यासाठी मुलं जमतात, अभ्यास करण्यासाठी मुलं जमतात. हे फक्त आजचा उत्साह. असंच प्रत्येक विहारामध्ये घडलं गेलं पाहिजे, वाचन संस्कृती रुजवली गेली पाहिजे, कारण बाबासाहेबचे जे विचार आहेत ते वाचनातूनच येणार आहेत. आणि तुम्हाला अजून काही ठिकाणी दाखवते मी जयंती कशी सेलिब्रेट करतात. तर आम्ही आता हे सगळ्या चौकातून फिरून येतो, छान तुम्हाला दाखवून येते आणि यानंतर आम्ही जाणार आहोत घरी. तर मला सांगा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने जयंती साजरी करतात मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू आणि जय भीम.